जेथे जावे तेथे कपाळ सरीशे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे भाग्य तरी नोये धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे तुका म्हणे ह्याची करावी मिराशी तुका म्हणे ह्याची करावी मिराशी बळी संतापाशी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे विठ्ठला विठ्ठला जेथे जावे तेथे कपाळ सरीशे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैव धवलहासम फलम चिंतयामि ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शेव लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा विहेर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी जेथे जावे तेथे कपाळ सरीशे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन विषय करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून संतांच्या संगतीचा फायदा वर्णन करतात विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी दोन्ही प्रकारच्या लाभाचं वर्णन यात केलेलं आहे विशेष लाभ आणि सामान्य लाभ लाभाचे दोन प्रकार विशेष लाभ आणि सामान्य लाभ सामान्य लाभ प्राप्त होतो तो कशाने प्राप्त होतो आणि विशेष लाभ आपल्या जीवनात प्राप्त होतो तर तो कशाने प्राप्त होतो या दोन्ही गोष्टीचं वर्णन तुकोबारायांनी या अभंगामधून केलेलं आहे मला तुकोबाराय म्हणतात तुम्ही आपण जर मनुष्य म्हणून जन्माला आलो कोणताही पशु पक्षी घ्या कोणताही जीव घ्या एकच नाही महाराज प्रारब्ध फक्त माणसालाच लागू आहे असं नाही प्रारब्ध पशु पक्षाला एक आहे लागू आहे पशु पक्षाला सुद्धा प्रारब्धच लागू आहे काय महाराज पशु पक्षाचं प्रारब्ध आहे काय प्रारब्ध आहे काही कुत्र्याचं प्रारब्ध आहे गाडीत फिरायली 50-50 लाखाच्या गाडीत कोण फिरतय कुत्रे फिरतात म्हणजे हे काय माणसाला कुत्र नाही म्हणायलो मी खरे कुत्री माणसाला कुत्र नाही हे काय येतं खरे 50-50 लाखाच्या गाड्या आहेत महाराज आणि पुढच्या सीटावर बसलेले राहतात त्या बरोबर बदामाची बिस्किट त्यांना काय येतं खायला येतं प्रारब्ध आहे हो प्रारब्ध आहे
पशु पक्षाला जसं प्रारब्ध आहे तसंच देवाधिकाला स्वर्गाधिक देवांनाही काय अरे तर प्रारब्ध नसतं तर पुण्याची पावटी सरे हे म्हणताच आलं नसतं. पुण्य म्हणजे प्रारब्ध, म्हणजे स्वर्गातील देवाला प्रारब्ध आहे, आपल्यालाही प्रारब्ध आहे आणि इतर योनीतही काय आहे प्रारब्ध आहे. फक्त फरक एवढा आहे त्या प्रारब्धाचे प्रारब्ध आपण जरी म्हणत असलो तरी त्यात 2-3 प्रकार आहेत आहे का नाही. त्याला सामान्य प्रारब्ध, त्याला मंद प्रारब्ध म्हणले, मंद भाग्य आहे का नाही, तीव्र भाग्य आणि अति तीव्र भाग्य. मंद, तीव्र आणि अतीव तीव्र, अतीव तीव्र, अतीव तीव्र असा शब्द आहे त्याला. 3 प्रकारचं भाग्याचं वर्णन येतं. परत अनुकूलही भाग्य मंद, तीव्र, अतितीव्र असतं आणि प्रतिकूलही भाग्य मंद, तीव्र आणि अतितीव्र असतं. 3 प्रकारचं. ज्या वेळेला मंद भाग्य असतं ऐका, माणसं काही प्रश्न विचारतात, प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ. अनेक माणसांचा प्रश्न आहे, प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ. जर आता महाराज याच्यावर खूप मोठा वाद चालू आहे. प्रयत्नवादी म्हणतात प्रयत्न श्रेष्ठ, प्रारब्धवादी म्हणतात प्रारब्ध श्रेष्ठ. बरोबर आहे का नाही. प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध, याचं उत्तर असं आहे प्रयत्नाचं स्थान वेगळं आणि प्रारब्धाचं स्थान वेगळं. प्रयत्न आणि प्रारब्ध एक नाही, एका जाग्यावर चालणारे नाही. प्रयत्नाची सीमा वेगळी आणि प्रारब्धाची सीमा वेगळी. जिथं प्रयत्नाची सीमा संपते तिथून प्रारब्धाची चालू होते. काय अर्थ माहितीये का. एखादा प्रयत्नवादी आणि प्रारब्धानुकूल ते प्रारब्ध मानित नाही. मानलं तरी भोग प्रारब्ध देत आणि नाही मानलं तरी भोग देत. मग एखाद्याचं प्रारब्ध बलवाने अनुकूल आहे आणि प्रयत्नवादी आहे, त्याचा विश्वास प्रयत्नावर आहे. आणि मग त्याचा प्रयत्नावर विश्वास प्रयत्नवादी, प्रारब्ध अनुकूल, आणि मग त्याचं जमत गेलं की तो कशावर लोटतो, तो करावं लागतं हो. तो काय म्हणतो करावं लागतो हो. मला एक सांगा, एखादा प्रयत्न करत असेल तर त्याच्या एवढाच प्रयत्न करणारा दुसरा नाही का. सोप्या भाषेत सांगू का, मोदी साहेबांना पंतप्रधान व्हायला जेवढे प्रयत्न केले त्याच्यापेक्षा राहुल गांधीने किती कमी केली. भारत जोडो यात्रा काढली, पुन्हा कोणती का आता एक दुसरीच काढली. ती तरी यात्रा काढणारे ना. प्रयत्न आहे का नाही, कशाला प्रयत्न येत, कशाचे प्रयत्न येत. पंतप्रधान प्रयत्न कमी आहेत का, रात्रंदिवस झोप नाही, फक्त काय व्हायचंय पंतप्रधान होत नाही. पण प्रारब्ध कसं आहे प्रतिकूल आहे. त्याच्यात 3 प्रकार मी सांगितलं ना. मंद प्रारब्ध किंवा तीव्र प्रारब्धात कदाचित बदल होऊ शकतो. होतो बदल महाराज, होतो बदल. पण अतीव तीव्र जे प्रारब्ध आहे त्याच्यात माऊली ज्ञानोबराय म्हणतात होतात नाही बदल. परियशी गव्हारा सादर म्हणतात परियसी गव्हारा सादर. गव्हारा सादर परियसी, गव्हारा शब्द वापरलाय. गव्हारा म्हणजे गावंढळ आपल्या भाषेत, माऊलीची उच्च भाषा आहे. सादर परियसी म्हणजे आई. परियसी शब्दाचा अर्थ काय, ऐक, आणि सादर म्हणजे चांगलं ऐक.
हे गावंडाळा तू काय कर चांगला आहे पर्यशी गव्हारा सादर. काय झालं कर्मे निर्वंश झाले सगर. 60,000 पोरं होते सगराला मार. एक होतं का किती होते 60,000 होते. एका क्षणात जळाले. काय चाललं सागराचा राजा होता मारतो सार्वभौम राजा होता तो. काय असा काय साधा राजा थोडाच होता का प्रांताचा सार्वभौम राजा होता. काय चाललं कर्मे निर्वंश झाले सगर. अरे जा त्या सगरा लहान होता सारंगधर. सारंगधर म्हणजे कोण भगवान कृष्ण. त्याला सारंगधर म्हणलंय महाराज इथं माऊलींनी. कृष्ण म्हटलं नाही त्याला सारंगधर म्हटलंय का सारंग नावाचं धनुष्य ज्यानं काय केलेलं आहे हातात धरलेलं आहे. मला ते सारंग नावाचं धनुष्य असं आहे एक बाण सुटलं तर ती निलोकाचा नाश करण्याची त्या एका बाणात काय ताकद आहे. पण एका पारद्याने एका भिल्लाच्या बाणानं त्याला मारावं लागलं. कशाचा परिणाम बिल्ले विंदिले शारंधर. महाराज माऊली ज्ञानोबा आहे मोठ्या मोठ्यांची या अभंगात काय देतात मोठ्या मोठ्या सगळीची आधी माऊली ज्ञानोबा यांनी मोठ्याची दिली. विठ्ठल विठ्ठल मंद भाग्यात तेच प्रकार 3 प्रकार आहेतच. मध्यमे उच्च नीच मध्यम आणि अति उच्च. बरोबर आहे का नाही 2-3 प्रकार आहेत. पण मग असंच जर झालं भाग्य जर म्हटलं संसारात कुठे गेलं तर पुढं काय जाऊन बसतं भाग्य. महाराज काय अनुकूल भाग्य असतं काहीच काय प्रतिकूल भाग्य असतं काहीच. अहो मला सगळ्या पंचविषयाला लागतं ते भाग्यच लागतं. सगळेच पंचविषय कोणताही द्या शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय जर मिळत असतील तर कशाने मिळतात भाग्याने मिळतात. बरोबर आहे का नाही. कितीतरी मोठ्या मोठ्यांची उदाहरणं देण्यात आले कितीतरी मोठ्या मोठ्यांची. तुम्हाला एक माहितीये का काही माणसांनी मला वाटतं तुम्हाला माहितीये गोष्ट मला असं तुमच्याकडूनच ऐकायला मिळाली. विश्वनाथ बाबा सांगत होते भाग्य जर चांगलं असेल तर मेलेल्या उंदराने एक माणूस काय झाला होता म्हणले करोडपती झाला. तो कशाने मेलेल्या उंदराने. माहितीये तुम्हाला सांगायची गरज नाही. मेलेला उंदीर माणसाला श्रीमंत करू शकतो. बरोबर आहे का नाही. जर भाग्य अनुकूल असेल तर काय काहीच मंद भाग्य असतं. बरोबर आहे का नाही. मंद मला जेवणात सुद्धा तसेच प्रकार येत 2 प्रकार. काही माणसं पहा तुम्ही मला अशा टायमाला जाणार बाप त्याच्यात पाहुण्यात मंद आणि उच्च 2 प्रकार आहेतच. एखाद्या वेळेला गेलाय जालन्याच्या बस स्टँडला आणि जालन्याहून विचारलं का मंठा जाणारी गाडी वगैरे. त्यानं सांगितलं 2 तास काय नाही गाडीत नाही 2 तास गाडी नाही. मग भूक लागली होती पण मग काहीतरी नाश्ता पाणी करावं. पण त्याच्या असं लक्षात आलं की इथंच आपल्याला कुणीतरी एक माणूस ते 2 जण एकदा एसटीत बसून पंढरपूरला गेले ते सोबत ओळख जास्त नाही. एसटीत तेवढा प्रवास झाला एकूण एकाचा काय घेतला नंबर. या एखाद्या दिवशी जालन्यालाच राहतो आम्ही. आमच्या घरी आले की याला वाटलं चला आता त्याचा फोन या आपल्याकडे त्यानं काय केलेलं आहे आपल्याला बोलावलेलं आहे सहज मला जाऊ. मग फोन लावला तर मग या म्हणला त्यानं पत्ता बित्ता सांगितला. तिथे गेला तर त्याचा जावई पहिल्यांदाच आलेला. लक्षात आलं का. हा गेला आणि त्याचा जावई म्हणजे पहिल्यांदा. याच्यामुळे म्हणलो की जसे जसे चक्रा वाढतील तसे तसे पाहुणचारात बदल होतो. जसे जसे चक्रा वाढतील तसे कधी मग शेवट बेसन भाकराय खाऊन काय करायला लागते यावं लागतंय आहे का नाही. नाही तर मग एखाद्या दिवशी वावरातच मग म्हणले या वावरातच जवळ शेवट झाल्यावर मग म्हणले चटणी भाकराची आज मग चटणी भाकरीवर का होईना आहे का नाही. मला तिथं मग ते पहिले जावई आलेला आणि ते पंगत दिलं जावई त्याचे 2 मित्र पंक्तीलं. बरं झालं म्हणले तुम्ही आले बसा बरं भूक लागलेली आहे गाडीला 2 तास टाइम आहे. आणि त्या वाचा जावई काय झालाय पहिल्यांदा आलाय जेवायला बसलाय. बरोबर आहे का नाही. याला म्हणतात भाग्यवान. अचानक गेला कशावर बसला पंक्तीवरच बसला. दुसरा एक होता तिथं जालन्याला. मला त्याला तो नव्हता तिथं मुद्दाम गेला. तो फोन 3-3दा फोन केला यानं जेवायला याला वाटलं चला जेवायला. दुपारा जेवायला जायचं तर सकाळपासून नाश्ता पण नाही केला कारण गेल्या काय करायचंय त्यानं सांगितलं होतं स्वयंपाक तयारच आहे तुम्ही आले की बसायचंय. जेवला नाही महाराज. तिथं गेला तिथं उतरला तर ज्याच्या घरी स्वयंपाक करून ठेवला होता सकाळपासून उपाशी 4 वाजता गेलं त्याच्या घरी 50 माणूस. विचारलं का काय झालं. अहो म्हणले हो बघा हो 5 मिनिटाच्या आधी यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट मोटरसायकलीचा झालाय आणि वाचतय का नाही
आणि मग हे तसेच काय झाले, कोणीतरी यांच्या घरी पाहुणा येणार होता, हो ते काय भाज्याचा वास यायला येऊ तर मीच होतो रे, बरोबर आहे का नाही. आता त्याला जेवता येईल का दवाखान्यात जावं लागेल, गेला तिथं गेला तर एवढ्या धावपळ 2 दिवस उपाशी राहिला, याला मंद भाग्य म्हणा. तुम्ही पण काही घरी गेलं ना महाराज, नेमकं चहा दुधाचा प्युअर चहा माणूस जातोय आणि एखादा जात येतोय मग त्या हो बंदच दूध टाकून दिलं, नेमकं तुम्हाला काळा करू का, हे मंद भाग्याचं आहे. म्हणजे विषय जे मिळतात ते कशाने मिळतात आपल्याला, जेथे राहावे ते कपाळ सरीशे. पण याच्यात अडचण अशी आहे की हे प्रारब्ध लिहित कोण, अनुकूल प्रतिकूल प्रारब्ध आहे मान्य, पण लिहित कोण. आपण सरळ प्रारब्धावर टाकून देतो, जाऊ द्यावा आपलं प्रारब्ध खराब, पण लिहिलंय कोण लिहिलंय प्रारब्ध, कोण लिहिलंय प्रारब्ध म्हणून कोण लिहिलं, तुम्ही म्हणता आजच आलो 2 महिन्याचं लागले विचारायला, कोण लिहिलंय प्रारब्ध. आपल्याला ते हे म्हणतात ना, ते 5वीच्या दिवशी लिहिलंय 6वी ना, त्या बाहेरचं प्रमाण होत आहे का नाही. नाही मला माऊली ज्ञानोबराची ओवी पण आहे ना, 6वीची राती जेवी नाही ती नाही ललाटीचे लिहिले न मुडेगा काही केले, जैसे काय गोरेपणा धुतले पिटोनीने ललाटीचे लिहिले, पण लिहिले कोणासाठी. मग तिला घ्या कोर्टात, आता एकाचा अनुकूल आणि एकाचं प्रतिकूल का लिहिलं, गुन्हेगार आहे का नाही. एकाचा अनुकूलाने महाराज काही माणसं जन्मले की भिकपती आणि काही जन्मले की करोडपती, जन्मल्याबरोबर हो महाराज इतके प्रारब्ध. काहीचा जन्मला की बापानं करोडो कर्ज करून ठेवलेला असता आधी, त्याचा जन्मच्या जन्म जातो कशा जातो का नाही. असे लोक आहेत महाराज, आहेत लोक. जर इमानदार असले तर बापाचं कर्ज फेडण्यात सालच घातले त्यांनी, माग जास्तच होत ते. आता थोडं बदललंय, म्हणजे काहून बदललंय, आता मग बाप जाणेन तू जाणेन, मग थर मेल्यावर तर मग ऐका नाही. पण मला होता पूर्वीच्या लोकांकडे होतं ते घातले त्यांनी, बरोबर आहे का. काही जन्मल्याबरोबर बापानं करोडो अब्जावधी रुपये कमवून ठेवले, बरोबर आहे की नाही. लगेच मामा आला, भासा झाला, मामाला पोरग नव्हतं, मामाला म्हणला आपल्याला तरी दुसरं कोण आहे, मामा म्हणे आपलंही बी त्यालाच, बरोबर आहे का. लिहिलंय कोण महाराज, इतके प्रारब्ध इतकं बलवान आहे. आता तुम्हाला कधी बातम्या वाचायला मिळतात, गर्भातल्या लेकराला कॅन्सरची बिमारी. काय पाप केलंय त्यानं, काय पाप केलंय त्यानं, गर्भातल्या लेकरावर कॅन्सरची बिमारी यावी, गर्भातल्या, बरोबर आहे का नाही. बारीक लेकर आहे, मला त्या कॅन्सर हॉस्पिटलला गेलं तर वाटतं लेकरांनी कायच केलं असेल. 2-3 महिन्याची लेकरं काय येतं त्या दवाखान्यात आहेत, बरोबर आहे का नाही. काय कळतं त्या लेकराला काय केलंय त्यांनी, ऐका. मग त्या गुन्हेगार आहे महाराज, तो प्रारब्ध लिहिणार गुन्हेगार आहे, ते प्रारब्ध लिहिणारे नाही. हे प्रारब्ध लिहिलंय त्यानं, पण तयार कोण केलंय महाराज. तुमच्यावर एक उदाहरण, तुमच्या दुकानात मी दररोज येतो, माल घेतो आणि पैसे देत नाही, मग तुम्ही काय करता, लिहून ठेवता. मग लिहिणारा गुन्हेगार का माल आणणारा गुन्हेगार, तुम्ही कस काय लिहिलं, तो कस काय नेलं. लिहिणारा गुन्हेगार नाही तर नेणारा गुन्हेगार आहे. तसं लिहिणारा म्हणून नाही लिहिलं ना मला, लिहिता येत नाही ना, मग केले कर्म झाले त्याचे
केले कर्म झाले, केले कर्म झाले त्याची भोगा आले. जे आपण कर्म केलं त्याचं प्रारब्ध झालं आणि तेच आपल्याला बघायला आलं. बरोबर आहे का नाही? मला किती तरी पटीनं ते मागे आपलं काय असतं, शिल्लक असतं. पण आपल्याला जे संसारात काही मिळतंय, जे या मायेच्या सृष्टीत जे काही मिळतंय ते कशाने मिळतंय? प्रारब्धानं. आपलं सुख असो अथवा दुःख असो, आपली अनुकूलता असो प्रतिकूलता असो, बरोबर आहे का नाही? सगळी प्रारब्ध जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. सरीशे शब्दाचे दोन अर्थ आहेत. सरीशे म्हणजे बरोबर आणि सरीशे म्हणजे पुढं, दोन्ही अर्थ घेता येतील. प्रारब्ध आपल्या पुढं जाऊन बसतं किंवा प्रारब्ध आपल्या बरोबर राहतं, ते काही सोडता येत नाही. जिथं जाल तिथं प्रारब्ध काय आपल्या बरोबर आहे. अनेक उदाहरण त्या रामदास स्वामीच्या जीवनातले एक उदाहरण देतात. रामदास स्वामी तसे 5 स्वामी होते म्हणे. त्या रामदास स्वामी बरोबर एक जयराम स्वामी होते. आता रामदास स्वामी म्हणजे लंगोटी लावायचे आपले राहायचे, आणि ते जयराम स्वामी ते बरोबर मित्र. मला त्या सोलापूर जिल्ह्यात तिथं कुठतरी एक त्यांचा मठ आहे आजही, वडगाव त्या गावाचं काहीतरी नाव आहे. त्या जयराम स्वामीचा तिथं मोठा मठ, मोठमोठे शिष्य, आणि त्या जयराम स्वामीच्या अंगावर 2-3 किलो सोन्याचे दागिने अंगावर घातलेले. तर रामदास स्वामी फिरत 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 गेले. आपला मित्र हे बघावं गेले तो ते सोन्यानं मडून गेलेला. रामदास स्वामी राग आला. संन्यासी महात्मा हे अंगावर भगवे कपडे येताना अंगावर काय घातलंय? सोनं घातलंय. ते कुठं तरी प्रमाण नाही की मन आहे, पण बरी म्हणे माळीवरी सोने प्रमाण नाही करते. येतो गाढवाचे लेणे, बरोबर आहे ते, ऐका नाही. मला तर म्हणे का रे तुला लाज वाटते का म्हणे, संन्यासी म्हणून घेतो ना अंगावर सोनं घालते. म्हणजे माझं प्रारब्ध आहे, मी काय करू? तो म्हणला असं कसं प्रारब्ध आहे रे? टाक म्हणला सोड बाजूला ते सगळं, चाल माझ्या बरोबर लंगोटी लावून. म्हणे चालतं चाल. निघाली 50-50 कोस असे चालत चालत गेले. दुपारची वेळ झाली. एका गावात मोठं शहर, आणि त्या गावात मधुकरी मागायची. मग जयराम स्वामीला रामदास स्वामी म्हणले का रे तुला मधुकरी मागायची काय नाही, सवय नाही? गावाच्या बाहेर एक छोटस मंदिर रस्त्याच्या कडेला, तू इथं बस, मी काय करतो मधुकरी मागून. ते गेले गावात मधुकरी मागायला. मधुकरी मागायला गेले तर तिकडून राजा हत्तीवर बसून आलेला, त्या पालखीत बसून कुठेतरी स्वारी गेली असाल आला. मला त्या जयराम स्वामीचा तो राजा होता शिष्य, म्हणून ते एवढा सोनं होतं. तो आता शिष्य. त्यानं पाहिलं आपले गुरु महाराज लंगोटी लावून बसले ना, आपण याच्या रथात नाही 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 चालायचं नाही. उतरला, सगळे अंगावरचे अलंकार काढले, त्यांच्या अंगावर घातले, त्यांना रथात बसवलं, आणि राजा रथ हाणायला बसला. निघाला रथ वाजत गाजत. हे तिकून आले 2 भाकरी कडी घेऊन. त्यांनी पाहिलं कोण कोण राजा आलाय, मोठं वाद्य हे सगळं चाललेलं. यांनी पाहिलं, याने लांबूनच पाहिलंय की सोना अंगावर घातलेला, लंगोटी भगवी लावलेली दिसायला ह्यो जयराम स्वामी सारखा दिसायला. लांबून जवळ पाहिला रे होता आपला जयरामच. म्हणजे का रे तू त्या रथात कशाला गेला? ते म्हणले मी नाही गेलो, जेथे जावे तेथे. अच्छा प्रारब्धानं मला आणलंय. अच्छा प्रारब्धानं काय केलंय? मला इथपर्यंत आणलंय. मिळेल ना प्रारब्धानं, मिळतंय महाराज. आणि तुम्हाला एक सांगतो, जीवनात समाधान मानायचं असेल तर कष्ट जरी करत राहिलं तरी शेवट कशावर जावं लागतं? प्रारब्धावर जावं लागतं. आपले कर्म करण्यात थांबण्याचं कारण नाही. कारण कर्म न कर, मला संतांनी, लोक म्हणतात संतांनी प्रारब्ध सांगितलं, समाज आळशी बनवला. आळशी नाही बनवला. संत स्पष्ट सांगतात, देहाच्या गावात नाही परिसपास व्यसाची मूर्ती लावून देहाची खंती करीती कर्माची ते गावंडे गा. महाराज मनुष्य म्हणून जन्माला आला तर आपलं कर्म
करावंच लागतं. आले भागाते आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम आले भागाते करीतो. आमच्या ईशाला जे आलंय ते कर्म आम्ही करतोय, पण तुझे नाम उच्चारितो. बरोबर आहे का नाही? अरे तुझ्या नामाचा आम्ही उच्चार कर. आले भागाते करीतो. आमच्या वाट्याला जे काय आलंय ते आम्ही कर्म करत राहिलो. मला जर कपाळ फिरलं, माऊलीची एक ओवी पहा, उदासीने दैवे संचकाची वैभवे जेथीच्या तेथ स्वभावे विलया जाती. उदासीने दैवे जर प्रारब्ध उदास झालं. दुसरी एक ओवी, अदृष्ट झाली उदासू पालटे श्रीमंतीचा विलासू पौर्णिमे पाठी सुधांशू पालटे जैसा. मला अदृष्ट फिरलं. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ. तुका म्हणे माझ्या कपाळाचा दोष. कशाचा दोष? कपाळाचा गुण. तुला कोण असे? कारण माझ्या कपाळाचा गुण हे माझाच नाही. बरोबर आहे का नाही? मला ऐका, ज्या वेळेला अदृष्ट उदास होत त्यावेळेला श्रीमंतीचा विलासू पालट. तुम्हाला एक सांगता, तुम्ही डोक्यातच ठेवा. आपण जीवनभर याच्या करता झडतोय. आता मला तरी असं वाटतंय बरं का, तुम्हाला नक्की काय वाटतंय ते मला सांगता येणार नाही, पण मला तरी असं वाटतंय जीवनभर आपण याच्या करता झडतोय की आपल्या पोराला काही कमी पडू नये. बरोबर आहे का नाही? किती कमवून ठेवणार महाराज? किती कमवून, किती कशा करता आपण की उद्या मी मेल्यावर लक्षात येते ना. मला मी सांगतो ना 100% मला ठाम नाहीये सांगता यायचं. असंच असं 100% मला ठाम नाही सांगता यायचं का? डोक्यात नाही आलं वाटतं. बरोबर आहे का नाही? पण ज्याला हायत त्याला तर माहिती आहे का नाही 100% आपण काय होईल पुढं. चिंता असते का नाही पुढं काय होईल, पुढं काय होईल, पुढं काय होईल. तुम्ही खरं सांगा. उगा आता म्हणजे नाव घेणं चांगलं नाही, पण आता कळण्याकरता नाव घेणंच आहे. बाळासाहेब ठाकरेनं पोराकरता काय कमी केलं? सगळे बातम्या पाहणारे इथं सगळ्याला ते माहितीये. सगळ्याला गाथा माहित नसला तरी जास्त पण ते माहिती, कारण 2 टाइम आपल्या घरात ते आहेच आहे. महाराज इज्जत कमी कमवून ठेवली, धन कमी कमवून ठेवलं. महाराज जेवढं सगळं करून ठेवणाऱ्याच्या पोरग सुखात आहे का? आहे सुखात? सुखात आहे का? सुखात नाही. म्हणजे त्यानं करून ठेवल्यावर पुढची पिढी सुखात राहू शकत नाही, याच्याहून सिद्ध होत. किती कमवलं आपण तर तितकं कमवू शकत नाही. किती मान मिळवला आपण तर तेवढा मिळवू शकत नाही. काय काय काळ काय काळ होता महाराज. एक शब्द जरी कोणी बोलला तर भारत महाराष्ट्र पेटायचा का नाही? दंगेन पंगेन दगड आणून महाराज यशच्या पोडान झाड पोळण व्हायचे का नाही? एक शब्द जरी कोणी त्याच्या विरोधात बोललं तर व्हायचं का नाही? व्हायचं का नाही? आता पक्ष गेला एवढा एवढा दगड आणला. पक्ष म्हणजे तू पाखरू नाही. मला काय म्हणायचं, कशाचा परिणाम आहे? जेथे जावे तेथे आपल्यावर काय होत नाही महाराज. कपाळ सरीशे. आणि महाराज असे काही लोक येत, असे काही लोक येत बापानं काहीच केलं नाही, बापानं काहीच केलं नाही,
दुसऱ्याच्या बापाचा पक्ष मिळवून घेतला, प्रारब्ध आहे हो. विठ्ठल विठ्ठल. एकनाथ शिंदेचा बाप कोण आहे माहिती? कोणत्या राजकारणी होता? प्रारब्ध आहे का नाही? प्रारब्ध मग प्रारब्ध लिहिलं कोण? आपलं हेच तर चाललं होतं ना. जे ते ज्यानं करावं. जास्त प्रारब्ध प्रबल कशाचं होतं? प्रारब्ध आपल्याच कर्मात जास्त प्रबल. मला त्याचे काही टप्पे आहेत. काही पाप त्याला मला कर्माचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार. त्याच्यात एक प्रायश्चित्त नावाचं कर्म आहे. प्रायश्चित्त नावाचं, तुम्ही हे पाप केलं असेल त्याच्याकरता हे कर्म करा, तुमचं प्रायश्चित्त काय होईल? प्रायश्चित्त कर्म करा. असं तुमच्याकडून गो हत्याचं पाप झालं, गो हत्याचं पाप झालं, तुम्ही काशीला जा, तिथं यज्ञ करा, तिथं एखादी सोन्याची गाय करून दान करा, गो हत्याचं पाप निघून जाईल. बरोबर आहे का नाही? मला अशा काही प्रत्येक पापाला काही ना काही काय सांगितलेले आहेत. पण काही काही पाप वज्रलेप होतात. वज्रलेप पाप येत. आणि वज्रलेप पाप कुठेही गेले. वज्रलेप पापाचं दुसरं एक आहे महाराज. वज्रलेप पापाचं काय? वज्रलेप पाप जमाच राहतात, त्याचं व्याजच अनंत युग फेडावं लागतं. जन्म नाही, अनंत युग. म्हणजे काही काही माणसांनी काय केले माहितीये का? 50 लाख रुपये बँकेत जमा केले आणि त्याचं फक्त महिन्याला पैसे मुद्दल नाही काढायचे, त्याचं काय काढायचं? व्याज. आणि व्याजावर आनंदाने ते जगायले, व्याजावरच जगायले. तसे वज्रलेप पाप जमाच राहतात, त्याचं जे व्याज मिळत जातं त्या व्याजावर आपल्याला काय करावं लागतं? ते बघावं लागतं. तसेच काही पुण्य येत, तसेच पुण्य जमालं जमाच आणि त्याच्या व्याजावर आपलं जीवन काय चालतं? आनंदात चालतं. मग असं कोणतं पाप आहे? माऊली ज्ञानोबारायांनी वज्रलेप पाप हरिपाठात सांगितले. वज्रलेप होनी आभक्ताचे वज्रलेप पर्वताप्रमाणे पातक करणे, पर्वताप्रमाणे केवढाले पाप? पर्वता एवढाले पाप करणे. ऐका, एवढाले पाप करणे, पण त्या पापाला प्रायश्चित्त आहे. पर्वतासारखे जरी पाप केले तर त्या पापाला काय आहे? प्रायश्चित्त आहे. मला प्रायश्चित्त झालं त्याला अनुताप. माऊलीने म्हटलं अनुताप तीर्थी नाहला, ना होनी मजा अंतो आला. मला कोणतेही पाप असो, पण अभक्त अभक्ताचं पाप असेल ते वज्रलेप पाप आहे. भक्ती न करणं हे पाप काय आहे? वज्रलेप पापाला प्रायश्चित्त नाही. ऐका, मनुष्य देहात येऊन भजन न करण्यानं होणार पाप जमा राहत आणि त्याच्या व्याजावर आपले अनंत जन्म दुःखात जातात. लक्षात आलं का? अनंत जन्म कशात जातात? दुःखात. माऊली नामा शिविन्मुख तो नर पापिया. त्याच्यात पुढे म्हटलंय ना, पर्वताप्रमाणे वज्रलेप होणे नाहीले अशी भक्ती.
तो पतित अभक्त हरिशीन भजत दैवहत. दैव म्हणजे भाग्य, हात म्हणजे हनन करणे. त्यानं अनुकूल भाग्याचं हनन केलेलं, नाश केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आपली भारत सगळ्या संतांनी त्याचं काय केलंय, वर्णन केलंय. भक्ती न करणं वज्रले पापी, वज्रले पापी. आणि मग भक्तीच्या मनुष्य खरं काय माहितीये का, मनुष्य अनेक संतांनी याचं वर्णन केले. अनेक संतांनी माणसा मला नाथ महाराजही बोलले, नामदेव महाराजही बोलले, माऊली ज्ञानोबारायही बोलले, सगळे संत बोलले. नाथ महाराजांनी तर शिव्या दिल्या, बरोबर आहे का नाही. मला तुकोबाराय तरी काय म्हणले, मातेची आकोळी दगड आला पोटाशी, आता उघडे डोळे तरी अद्याप न कळे, तरी मातेची आकोळी दगड आला पोटाशी. बरोबर आहे का नाही. मला दगड म्हटलंय, निम्म निमुळ्या मोडून आला तरी तो कावळे अशी सुकाळू झाला, तैसा भक्ती हिनो वाढिन्नला दोषाची लागी वाढिन्नला. नाथ महाराजही म्हणतात, भक्ती होईन पशु कशाची वाढला, सटविने नेला. काहीचा नाही काय माय गेली होती कीर्तनाशी, अरे नाही मुखाशी, अरे मोड अरे पातक काय करिता, पुढे आहे कोणते पातक, हेच पातक. अरे पहिला पाप. आणि मग त्या भक्तीच्या अनुषंगानं सगळं घ्या. आता भक्ती न करण्यानं जे पाप होणार आहे नसं कस काय. अरे पाप काय माहितीये का, आपण आपलं मनात रेटतो, मनात रेटून चालत नाही. आपलं कसं आहे, हे कस काय पाप असेल. बरं पाप आणि पुण्य दिसतंय काय, पाप आणि पुण्य दिसत नाही. मग पाप आणि पुण्य जर दिसत नाही तर पाप पुण्य आपण हे केलं की पुण्य आणि ते केलं की पाप, हे कशाहून ठरवतो, शास्त्राहून ठरवतो. संतांच्या प्रमाणाहून काय करतो, ठरवतो. मग संत सांगतात त्याला पुण्य आणि संत ज्याला करू नका म्हणतात ते पाप. मग आपला जर पुण्य पापावर विश्वास असेल तर विश्वास कशावर ठेवावा लागेल, आपल्याला त्या प्रमाणावर ठेवावा लागेल. बरोबर आहे का नाही. आणि महाराज ऐका, भजन करण्यानं जे अनुकूल होतं प्रारब्ध, अनुकूल प्रारब्ध होतं ते तशाल तसंच शिल्लक राहतो. करोडो जन्म नुसता आनंदच भोगायला मिळतो. बरोबर आहे का नाही. काय येणो हे केले एका चिंतिता विठ्ठले, काय केलं काय काय होणार नाही. आणि म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल प्रारब्ध आपल्या हातानं बनतं. आणि दुसरं एक ऐका, मनुष्य देहातच बनतं. बरं पशु पक्षाच्या देहात प्रारब्ध बनत नाही, देवाधिकाच्या देहात प्रारब्ध बनत नाही. फक्त भोग आहे, तो उच्च भोग आहे आणि खालचा नीच भोग आहे. पण काय फक्त पशु काय पाप पुण्य जाणती, फक्त उत्तम मध्यम त्यांना ते भोग आहे त्याचा. पण त्यांना काही ते जाणतच नाही महाराज, करताच येत नाही त्यांना, वरही करता येत नाही. कुठं करता येतं, इथंच. म्हणून तर म्हटलं इहलोकीचा हा देह,
म्हणून म्हटलं इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये. परत या लोकातला देहाची अपेक्षा कोणी करावी? देवाने करावी. धन्य आम्ही जन्म आलो. पण कोण धन्य जन्माला देतात? विठोबाचे आयुष्य दिलंय. आयुष्याच्या साधने ते दोन प्रमाणे आहेत बरं का. एक चौकड्याचं आहे आणि एक दोनच कार्याचं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे दोन कड्याचं आहे. ती चार कड्याचं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला. बरोबर आहे का नाही? आयुष्याच्या साधने का म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. अनेक प्रमाण माहितीत आपल्याला. म्हणून तर या देहाची अपेक्षा. या देहात आपल्याला अनुकूलही प्रारब्ध बनवता येतं आणि प्रतिकूल. दुसरं प्रतिकूल त्या महाराज भजन न करण्यानं प्रतिकूल प्रारब्ध होतं. त्याच्यापेक्षा एक श्रेष्ठ प्रतिकूल प्रारब्ध आहे. त्याच्यापेक्षा पाप मोठे संतांची निंदा करणे. संतांच्या निंदेनं त्याच्यापेक्षाही मोठं काय आहे? पाप आहे. त्याच्यापेक्षा मोठं कितीतरी पटीनं. जसं गाथ्यात अनेक अनेक प्रकार आले. गाथ्यात नरकाला जाण्याचा सुद्धा तुकोबारायांनी काय सांगितलंय? मार्ग अनेक एक कोड नरका जावयाची चाड तरी संत निंदा गोड करी कवतुके साधा. बरोबर आहे का नाही? अनेक एक कोड नरका जावयाची. तुला जर इच्छा असेल तर मला संताची काय कर? निंदा कर. संत निंदे एवढं पाप नाही. आणि म्हणून घर नव्हे ते यमपुरी. ते घर नाही ती काय आहे? यमपुरी आहे. मला संताचीच नाही साधकाची जमत नाही बरं का. जर आपलं कल्याण वाटत असेल तर उदय आत्मनात्मानम आत्मानम मव साधय. बरोबर आहे का नाही? सकाळी आपले हा विचारून अहंकार सांडीजे मग अशीच वस्तू व्हायचे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. याच्या पुढची ओवी याच्या पुढची ओवी याच्या पुढची ओवी तीच सांगते. आपला कोणी शत्रू नाही आपला कोणी मित्र नाही. एरवी कोश कीटकाची परी जो आपणया आपण वैरी जे आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. एरवी कोश कीटकाची परी जो आपणया आपण वैरी. माझा मित्र झालो शत्रू. माझा मित्र झालो शत्रू. बरोबर आहे का नाही? म्हणून संत निंदेनं काय होतं? साधका तुकोबा राहतं म्हणतात साधकाला तुम्ही साधं समजू नका. परमार्थिक साधकाला आपला म्हणून हेळना करायची नाही. परमार्थी तो न म्हणावा आपुला सलगी धाकुला हेळू नये. काय होतं माहिती का तुम्हाला? सांगू का? तुकोबा राहायचं प्रमाणे बरं का. परमार्थिक साधक कीर्तनकार नाही बरं. आमच्यासारखे कीर्तनकाराला पेटून दिलं काय होणार नाही तुम्हाला. जो परमार्थिक साधक आहे महाराज तो आपल्या जवळ संत जर असतील समजा एखादे साधक संत आहे मला तुकोबा राहायचे अनेक प्रमाणे संताची संगती करा. याच्यातही संत संगतीचं वर्णन आलं. पण तुकोबा राहायचा एक असा अभंग आहे. संत संगती न करावा वास एखादा गुणदोष येईल अंगा. संत संगती न करावा वास. वास म्हणजे राहणं. संताच्या जवळ जाऊ नका. सगळं अर्थात संताचं संगतीचं वर्णन मागणी केली तुकोबारायांनी महाराज देवाकडं. देव दुसरं काही द्यायला लागला तर घेतलेलं नाही. महाराज देवाच्या दारात धरणं धरलंय तुकोबारायांनी. कशा करता? बैसलो धरणे हाका देत दाराशी. बैसलो धरणे हाका देत दाराशी. बैसलो धरणे हाका देत दाराशी. काय पाहिजे? अखंड दया
तुझी प्रीती मजदे तयाची ते तुकोबर आहे म्हणतात संत संगती न करावा वास. का मला संताच्या जवळ गेल्यावर जर आपल्याला दोष दिसत असतील तर मग त्या होणाऱ्या पापातून देवही सोडवू शकत नाही. म्हणून दोष दिसत असतील तर जवळ न गेलेलं बरं. म्हणून महाराज एक लक्षात घ्या, संत आपल्या कुळात एखाद्या जन्माला आले, एखादा साधक जन्माला आला, त्याचं ओळख महत्व पटलं तर बरं आहे. जर ओळख नाही पटली, जर महाराज दोष घडला तर त्याच्या एवढं काय नाही, मग संताचं साध नाही. म्हणून महाराज अनेक अनेक प्रमाणात सांगितलं. तुकोबर आहे म्हणतात, परमार्थी तो न म्हणावा आपुला. परमार्थ करणाऱ्याला कधी स्वैर्या संबंधांनी आपलं घरच्यांनी आपलं म्हणायचं नाही. आपलं म्हणल्यावर काय होतं, ह्या होते सलगी धाकुला, सलगी हेळणा, धाकुला हेळणा. सलगी सलगी म्हणजे नात, प्रेमानं हेळणा होते. गपरे माहितीच नाही तुला की भजनी ठरी ठरी ठर काय करायचं झाली नाही हेळणा. सलगीनच झाली ना, काही द्वेषानं विरोधात थोडीच झाली, पण पाप ते पाहत नाही ना भावनेन कोण्या केलंय. सलगी किंवा धाकुला, धाकुला म्हणजे कालचं पोर का धाकुला झालं का नाही. हेळून काय होत, थोडासा स्फुलिंग बहुत दावाग्नी. तुका बरं म्हणतात इस्तू एवढंच दिसतो, पण पेटला ना तर एवढा एवढा एक उदबत्ती पेटली होती राव. त्याचं समजू नका एवढा एवढा बोले. थोडसा स्फुलिंग बहुत दावाग्नी यानं कर्म होता महाराज. आणि जसं संताच्या हेळण्यानं वाईट कर्म होतं, तसं संगतीने फायदाही होतो. काय फायदा होतो, काय फायदा होतो महाराज, लाभ होतो विशेष. लाभ होतो विशेष. लाभ होतो विशेष. त्या लाभाचं वर्णनच नाही करता येत महाराज. संतांच्या संगतीत मिळणार विशेष लाभ येतो. सामान्य लाभ आणि विशेष लाभ, आपण याचा मागच्या एकादशीला बराचसा विचार केला. महाराज ज्या लाभाचा नाश होतो, जो लाभ जड आहे, जो महाराज दुःख रूप आहे का नाही, महाराज जो नाशवंत आहे तो लाभ सामान्य लाभ आहे. बरोबर आहे का नाही महाराज. जो लाभ, जी वस्तू, जो फायदा तो महाराज विशेष लाभ काय. आपण जर गेलो ना एखाद्या दुकानावर, तर कोणती वस्तू घेताना त्याची गॅरंटी विचारतो. बरोबर आहे का नाही, गॅरंटी. महाराज एक सांगा, एकच आता आपला तो लाईट आणता भगवान बाबा फोकस आणताना तिकडे तो फोन लावला. म्हणले बाबा लाईट हे एकच लाईट, त्याची 1300 रुपये 1400 रुपये किंमत. त्याच लाईटाची 1100 आणि त्याच लाईटाची 1400. लाईट एकच. तुम्हीच होते ना, नाही तेच होते. आता ते म्हणजे मी काय तुम्हाला याच्या पटायसाठी नाही सांगलो, कोल्हापूरला आम्ही त्या दुकानदाराला बोलत होतो, ते इथं हजर होते. तेव्हाच लाईट 1100 आलं, तेव्हाच लाईट 1400. असं कसं काही, तेव्हाच लाईट. त्यानं सांगितलं 1 वर्षाची गॅरंटी पाहिजे असली तर 1100 आणि 2 वर्षाची पाहिजे असली तर. लक्षात येतं का. गॅरंटी वाढली की किंमत वाढली, गॅरंटी वाढली की किंमत वाढली. बरोबर आहे का नाही. गॅरंटी वाढली की किंमत वाढली. 2 वर्षाची गॅरंटी असली तर 1300 1400 म्हणजे 300 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील. 1 वर्षाची गॅरंटी शिल्लक पाहिजे असेल तर. बरोबर आहे का नाही. मग जर 2 वर्ष टिकणाऱ्या वस्तूला जर गॅरंटी जास्त वाढून घ्यायची असली तर 300 मोजावे लागतील. नच नाश होणाऱ्या वस्तूला काय मोजावं लागेल. सोपं आहे का. सोपं आहे किती काय मोजावं लागतं, काय मोजावं लागतं.
देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याचे याला येत का महाराज? याच्यातलं उलट गणित आहे. आतापर्यंत आपण विषय ऐकला, जे मिळतंय ते प्रारब्धानं मिळतंय. ज्याला खरा परमार्थ करायचा आहे त्यानं प्रारब्धानं मिळालेले लात मारावं लागती. मिळालंय प्रारब्धानं. तुम्हाला एक सांग का, प्रारब्ध जवळ आणून देते. भोगायचं का नाही भोगायचं प्रारब्धाच्या हातात नाहीये. भोगायचं का भोग घ्यायचा नाही प्रारब्धाच्या हातात नाही. आपल्या प्रारब्धाना अनुकूल विषय म्हणतोय मी, प्रतिकूल नाही. प्रतिकूलाचा तर कोणी स्वीकार करत नाही. अनुकूल विषय समोर आलाय, समोर उभा आहे, तो आपल्याला भोगण्याची ताकद आहे, तरी लात मारली तर मारावीच लागते. चिरंजीव पदातली उभी आहे बघा. चिरंजीव पदात नाथ महाराज म्हणतात, ज्ञात्याशी प्रारब्ध गती मान झाला तरी निघो मनती. ज्ञानी माणसाला प्रारब्धानं जरी मिळालं तर ते काय म्हणतात, मान झाला तरी निघो मनती. परे आसक्त होण्या चित्ती सर्वथा तेथे न राहती. अशा प्रकारची भूमिती आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल इच्छेचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे. माऊली तेच म्हणतात, परी भोगावे हे न रुचे मना माझी. या लोकातलेच नाही, ऐकीचे का स्वर्गीचे. आणि भोग काय झाले, पायिक म्हणजे दास सेवक. आणि नुसते सेवक नाही, इच्छेचे सेवक. असे आहेत लोक महाराज जगात. इच्छेचे सेवक हे त्यांच्या ते भोग सगळे. ज्या टायमाला जे पाहिजे म्हणलं ते मिळतच. भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे. आवडत नाही महाराज मनातून, त्याला आवडत नाही. ऐका दुसरं एक माऊली म्हणताय, पुत्र पत्नी कलत्र हे झाले आहे स्वतंत्र. माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे. पुत्र पत्नी कलत्र, बायको मुलगा आणि नातेवाईक, याला तो माझं म्हणत नाही. ऐका लक्षात येतं, याला तो माझं म्हणत कशाला म्हणील. हे काव काव करत असतील त्याच्या माग, म्हणत नाहीत का माणसं. आपला मुलगा आपल्या त्याचा संबंध नाही हो, काय घेणं नाही देणं. इकडे तिकडे सप्त्यावर म्हातारी भेटते आम्हाला. तुमची म्हातारी भेटली होती, नाव पण नका मारत तिचं, तिचा ना आपला काय नाही संबंध नाही. झाला ना, बसला ना ओवी, बसला का नाही ओवीत, यो बसला ना ओवीत महाराज, तू बसला ना ओवीत. अजिबात बसत नाही, माऊलीची ओवी आहे ती. हे पुत्र वित्त कलत्र झाली आहे स्वतंत्र. त्याच्या ताब्यात आहेत सगळे, त्याच्या ताब्यात आहेत. अनुकूल आहेत त्याला सगळे. त्यानं म्हणावं आणि त्यांनी ऐकावं. नाही नाही नाही, त्यांनी म्हणावं त्यांनी ऐकू नाही असं नाही. यांनी न म्हणता त्यांनी करावं. यांना गरज नसताना मला झोपलाय, चहा पेता का नाही, मला नाही पेता, नाही नाही एक गोट प्याच. असं असं त्याला काय करणे, फळाचं करता का जरस. आहेत ना प्रकार, काय सांगायची गरज नाही आता. आहेत ना प्रकार. घेता का घेता का सगळं स्वतंत्र, शब्दाच्या बाहेर नाही. तरी माझे न म्हणे. कसं माझे न म्हणे, पात्र विषयाचे जैसे. विषानं भरलेलं ताट समोर आल्यावर कोणी खाईल गप गप का गोटून देईल. माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे. महाराज अनुकूल भोग जरी आला तरी त्या अनुकूल भोगाचा सुद्धा काय करावा लागतो, त्याग करावा लागतो. आणि महाराज प्रारब्धानं सगळ्या संतांकडे भोगाले त्याग करावा लागतो त्याचा. आणि महाराज त्याचा त्याग करावा लागतो. कशामुळं, गॅरंटीची वस्तू घ्यायची ना. वस्तू कोणती घ्यायची आपल्याला, न नाश होणारी, बरोबर आहे का नाही, चेतन असणारी, आनंद देणारी. आघाता वेगळा असे ठावा हा निराळा. त्या ठायावर जायचं ना आपल्याला महाराज. तुका करायचं एक दुसऱ्या प्रमाणे. महाराज याच्या करता सर्व जाळोनी संसार बैसलो अंगणी. तुझे नाही मनी मानसी. बरोबर आहे का नाही. जाळोनी संसार कोणा करता, तुझ्या करताच केलंय सगळे. आणि म्हणून महाराज हे सगळ्याचा त्याग करून काय करावं लागतं, संत संगती. संत संगती का, संत संगतीनं काय मिळतं, लाभ होतो विशेष. विशेष लाभ शब्दाचा अर्थ
मागच्या एकादशी आपला विषय झाला. या जगामध्ये दोन वस्तू आहेत. अर्जुना सांगे नाही येता मी तुम्ही देव आणि हे भूपती असे काधी करून नित्यता आयुष्याची असूनी ना तरी निश्चित क्षय जाऊनी हे भ्रांती वेगळी करून दोन्ही नाही हे उपजा आणि नाशे हे माया वशे दिशे तत्वदाचे वस्तू असे ते अविनाशाची जैसे पाहून येतोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवनके जन्मले म्हणून येते त्याची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पादे नोस्मिन यथा दे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र नम येते अर्जुना सांगे काय धीरस्तत्र नमो येते ऐके शरीर तरी एक परी वैसा भेद अनेक येत प्रत्यक्षाची देख प्रमाण तो येत कोमार तो दिशे मग तारुण्य ते भ्रंशे परी देवचिन नाशे एकेका सवे तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख मात्र स्पर्श असतो कोणतेय शीतोष्ण सुख दुःख दाह आगमा पायरो नित्यास तांस्तितिक्ष स्वभारत येथने नावया ह्याची कारण हे सगळं तोच विषय जे इंद्रियाधीनपण ती आकळीचे अंतकरण म्हणून भ्रमे इंद्रिय विषय सेविती तेच पुढे लंब विषयाला महाराज या चैतन्याच्या ठिकाणी ये शरीरांतरे होती जाती पायी होत आणि जात असं मिळवणं सामान्य लाभ जे होतही नाही जे जातही नाही जे अविनाशी आहे तो विशेष लाभ आणि तो लाभ कोणाच्या संगतीत मिळतो संतांच्या संगतीत. मला त्या यांचं चरित्र येतं बघतात धनाजी जाट म्हणून माहितीये सगळ्यांना. काय महाराज काय महात्मा काय धार होती महाराज त्यांची धारच होती बरं का. त्याला बळ लागतं या धारीला काय लागतं बळ लागतं. बोलायला नाही बळ लागत कंबर बांधून बोलता वाटे सोपे गणित करणे करिता काष्टा आणि ते तसं नाही की त्याच्यापेक्षा अवघड बोलता वाटे कंबर बांधून 2 तास सांगायला काय लागतंय. पण ते धनाजी महाराजांचं खूप गोड चरित्र आहे लंब चरित्र आहे. काय गोड महाराष्ट्रातले नव्हते ते राजस्थान भागातले होते. मला गोड चरित्र त्या धनाजी जाताना ते त्यांचं बालपणीचं चरित्र आहे. बालपणी त्यांच्या घरी एक संत आले त्यांचे वडीलही परमार्थिक होते. संत आल्यावर संतांनी देवपूजा केली सकाळी. त्या लेकरांना हट्ट धरला मला देवच पाहिजे मला काय पाहिजे देवच पाहिजे मला ते तुमचा देव पाहिजे. त्याने विचार केला बाबा मला आपला मूर्ती त्याला देणं शक्य नाही आणि लेकराचं काय देईल फेकून. त्यांनी सांगितलं ठीक आहे लेकरू काय करायला तयार नाही. त्यांनी सांगितलं पण मी आजचे दिवस मुक्कामाला राहतो उद्या देतो. त्यांनी दुसऱ्या दिवशी गेले एक दगड आणला दगड काळा आणि त्याला दुसऱ्या दिवशी त्याला आंघोळ घातली दोन्ही देवाला त्या दगडाला आंघोळ घातली देवाला देव ठेवला खाली दगड ठेवला आसनावर वर आला धनाजी मला देव पाहिजे तुम्ही चालले मला देव पाहिजे. त्यांनी सांगितलं हो रे तुला देव देतो पण माझ्याकडे 2 देव आहेत एक राजा आणि एक प्रधान तुला कोणता पाहिजे. ते म्हणजे मला राजा पाहिजे. साहजिकच राजा म्हणजे राजा कोणता आहे तो उच्च असणार होता दगड. त्यांनी सांगितलं हा राजा आणि खाली हा काय प्रधान म्हणजे मला राजा पाहिजे. मग गेला दगड. मग लेकरा पुन्हा हा वेळना झाली तरी पाप लागणार. दगड मला त्यालाच देव मानलो इतकं त्या एवढं देव मानलं. त्यांनी सांगितलं नियम त्यांनी सांगितलं याला खाऊ घातल्याशिवाय खायचं नाही असं नियम सांगितले. याला झोपू घातल्याशिवाय झोपायचं नाही. संत निघून गेले. महाराज धनाजीनं ताट नेलं त्याच्या पुढे ठेवलं. खाय खाय मला सांगितलंय तुला खाऊ घातल्याशिवाय खायचं. महाराज खाते का. 3 दिवस धनाजी उपाशी 3 दिवस उपाशी धनाजी. 4थ्या दिवशी देवाला खावं लागलं मग धनाजीनं खाल्लं ते झालं ते खाल्लं. मला काय सांगायचं संत संगतीने. आणि मग धनाजी गायीकडे जायचे तर देव गायी ओळ लागायची. मग एक दिवस धनाजीनं प्रार्थनाच केली देवा तुम्ही माझ्या संग राहता पण मला अशी आलिंगन कडून मिठी का देत नाही. त्यांनी सांगितलं मला मिठी म्हणजे माझ्याशी एकरूप होणं आणि माझ्याशी एकरूप तुला व्हायचं असेल तर संताची संगती करावं लागेल. तसं एकरूप मला देव सोबत असताना देव सांगायलाय काय करावं लागल. नामदेव महाराजाला काय सांगितलं ओळखलं नाही म्हणजे मला तुला काय करावं लागेल संताची संगतीच करावी. संताचे पाय धरावे लागतील. हरिप्राप्तीशी उपाय धनाजी जाटाला महाराज. आणि मग धनाजीनं देवाचं ऐकलं मग देवाचा नाद सोडा देव सांगतोय म्हणलं संताचा नाद धरला. महाराज मग आता काय संत आणायचे घरी संत आणायचे कुठूनही संत तेव्हा गाड्या नव्हत्या म्हणून पायी चालायचे संत फिरायले की जेवायला आणायचे. गण धनाजीचे वडील परमार्थिक होते पण घर सांभाळून परमार्थ होता. आणि त्यांचा घर सांभाळून लक्षात आला का आपलं परमार्थिक होते पण कुठं काला फाला असला की जायचं
जय हरी ज्ञानबा तुकाराम किती वाजता पंगत, पण घरी आणायचे थोडेच होते. आणि धनाजी येऊ सुटला घरी. त्याने विचार केला असं पोरग जर संतच्या झुंडीच्या झुंडी आणायले, कळपच्या कळप आणायले, तर आपल्या घरात काही ठेवी. या सांगितलं धनिया आता जर तू आणले संत तर तुला घरात ठेवणार नाही, आज रात तो पुन्हा घरात यायचं नाही. तो काय करा बरं म्हणले बाबा नाही तर नाही, ठीक आहे नाही तर नाही. गहू पेरायचा होता, पण गव्हाचं ते टाकले जाय म्हणले गहू पेरायला. मोठा शेत होत, निघाले गहू पेरायला. ती गाडी ते निघाली तिकडून आलेलं आहे संत आले की उतरलेलो. आता होतच ते स्वभाव, टांगण घातलं वगैरे. त्यांनी सांगितलं महाराज काय सेवा करू. काय नाही म्हणजे आम्हाला असं कळालं की इथं कोणीतरी या गावात धना नावाचा एक मुलगा आहे आणि तो संतांना जीव घालते, त्याच्या घरी जाऊन जेव उठू म्हणजे मी धना आहे. घरी जाऊ नका म्हणे बाबा म्हातारो तू मला नाही म्हाताऱ्याला आगावी म्हणे घरी जाऊ नका. मग आमची सोय. त्यांनी सांगितलं गहू येत ना, गहू देऊन टाकले. कशाचे गहू पेरायचे, देऊन टाकले. संताल म्हणजे बाबा आता हे कसं आहे करा, शिजून खाका दळून हे तुम्हालाच घ्या सगळं. घेतलं संतांनी, ते संताचं त्याचं झालं. आता पुढं चिंता पडली, म्हातार गेले वाळूच पेरली महाराज. काय झालं मग धनाजी जाताची धनाजी दाटाची पेरलं द्यावं ना, ते पुढचा भाग झाला. पेरलं द्यावं ना, पण कोणाच्या संगतीत देवानं पाठवलं, संताच्या. गोड चरित्र आहे धनाजी महाराजांचं, खूप मोठं चरित्र आहे. मला संताच्या संगतीत नामदेव महाराजाला देवानच काय सांगितलं, संताच्या संगतीत. महाराज मला सांगा बिभीषणाला रामचंद्र प्रभू कोणामुळे भेटले, कोणामुळे भेटले, हनुमंतरायामुळे. बरोबर आहे का नाही. बिभीषणालाच हनुमंतरायाला भेटली, बिभीषणालाच असं नाही. भरताला कोणामुळे भेटली, भरताला कोणामुळे भेटले, अयोध्येत कोणामुळे आले राम, संताशिवाय येत नाही ते. अयोध्येत राम कोण आणले, हनुमंतान आणली, हनुमंतरायान आणली. हनुमंतरायान शोध लावला, कुटाने केले, युद्ध केलं, भानगडी कुटाने झाले. आणि हनुमंतानं कोण आणलं, शपथ तुम्हाला वचन दिलं होतं भरताला, त्यावेळेस ते हे घेऊन चालले होते द्रोणागिरी. चरित्र मोठं आहे. बाण मारला, हनुमंतराय खाली आले, हनुमंतरायाने ते भरताचं प्रेम पाहिलं आणि वचन दिलं की 14 वर्ष झाल्याच्या नंतर एकही क्षण मी प्रभूला अयोध्येच्या बाहेर राहू देणार नाही, नाही राहू देणार. या टायमाला म्हणले त्याच टायमाला प्रभूला घेऊन कुठं आले हनुमंतराया. सांगितलं देवा मी बिभीषणाला वचन दिले, प्राण सोडेल देवा तो जर तुम्ही नाही आले तर प्राण सोडेल. आणलं भारत देवाला अयोध्येत. कोण आणलं आणि आता तरी कोण आणलंय, मोदींना नाही, संतांनाच आणलंय. कोण आणलंय, हनुमंताच्या दुसरा. हनुमंताचे महाराज इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. कोणतरी म्हणे त्या दिवशी आमचा वाद झाला, एक तर 4 होते ते होते जरा तिकडेच मम्म बोले म्हणजे होते ते आपलेच. ते म्हणे कोर्टाचा निर्णय बदलला. कोर्टातच निर्णय काय केला त्यांनी. अरे म्हणलं मग कोर्टाचा निर्णय बदलणं माणसाच्या हातातलं आहे का, म्हणजे नाही. आणि मग मोदी माणूसच नाही. अरे देवाच्या विभूती आहेत महाराज, या देवाच्या काय आहे विभूती आहे. संताशिवाय संता लाभ होतो विशेष संत संगी. मग महाराज एक आपलं प्रारब्ध अनुकूल लागतं. कशाला, भाग्य जर अनुकूल असेल तर अभंगाचं दुसरं चरण.
पूर्व पुण्य जरी होतीच अनुकूल अंतराय मूळ नको जेते ते मला पण एक आहे संतांच्या संगतीत अंतर पडाय नको बरोबर आहे का नाही अंतर पडाय नको आणि अंतर पडायचं नसेल तर पूर्वीचं पुण्य काय लागतं अनुकूल लागतं प्रारब्धाचं भाग पूर्व पुण्य मला आता जर आपल्याला अंतर पडत असेल तर काय करावं पुण्य सांभाळावं लागतं पुण्य विकता येतं लक्षात येतं का पुण्याची विक्री होऊ शकते पुण्य काय करावं लागतं सांभाळावं लागतं तुका बरं म्हणतात पुण्य विकरा ते मातेचे गमन म्हणजे पुण्य विकता येतं माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात जैशी रांधवणी रससोय निकी करून या मुली विकी तैसा भोगासाठी अविवेकी दाढीतील छायाशे पुण्य अर्जिजे मग संसार का अपेक्षिजे परी नेनती ते काय की जे अप्राप्य देखे बरं छायाशे पुण्य अर्जिजे म्हणजे म्हणतात पुण्य पोशिली असाधारणे पुण्य पोशिली ते हे हरीचे गुणवानने पुण्य पोशिली म्हणजे सांभाळली तिळ तिळ पुण्य साचा पडे चरी हे बहुता जन्मी जोडे आणि आणि माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले त्या फळाचे हे महाद्वीप पातले प्रभू बघा तुम्ही पुण्य पोशिली असाधारण पुण्य पोषावं लागतं युक्त आहे महाराज पुण्य हे काय काय तुको बरायचं पण आपण जर एखाद्या शब्द वाचा जर दिली आणि आपलं पुण्य असलं त्याचं होईल पण आपलं पुण्य जातं महाराज दिली चाले वाचा केल्या पुण्य काय मागीला क्षय पुण्याचा क्षय मागील पुण्याचा दिली चाले वाचा पण क्षय मागील पुण्याचा आपण आपल्याजवळ जर पुण्य असेल तर आपण एखाद्या शब्द दिला तर होईल त्याचं पण केलेल्या पुण्याचा आपला काय होऊन जातो नाश होतो आपलं पुण्य त्याला लागून त्याचं भलं होऊन जातं मला संतांचं असं होत नाही भाई संत साधं का करताय त्याचा संतत्व प्राप्त झाले की त्यांचं जाण्यात जातही नाही आणि येत नाही मग आपलं पुण्य सांभाळावं लागतं मला पुण्य सांभाळायचं असेल तर हे काय का पुण्य सांभाळायचं असेल तर मनात सुद्धा विषयाच्या वासना चालत नाही लय कठीण आहे हेच कठीण आहे मला ज्यावेळेस मी त्या अजनुषाखाली पारायणाला बसलो एक महात्मा होता खूप किती पारायण केली तर त्याला महात्मा होता त्यांनी सांगितलं महाराज इथं पारायणाला बसल्यावर मनात सुद्धा अनुकूल विषय येऊ द्यायचा मनात नाही म्हणलं का ते म्हणे इथं असं आहे मनात आलं तरी पूर्ण होणार मनात आलं तरी पूर्ण होणार पण मग केलेलं पारायणाचं फळ जाणार इतकं सोपं नाही महाराज मनात सुद्धा अनुकूल आपल्या विषयी आलं घडेल अवघडे खरंच अवघडे महाराज खरंच अवघडे इतका अवघडे एवढा अवघडे की मला तर भीती वाटायली की महाराज आपल्या सुरुवात होती का सुरुवात होत नाही सुरुवात म्हणतोय मी फळप्राप्ती तर लय लांब आहे किती अवघड असेल मला देवाचीच प्रार्थना करून भगवंताला जर सांभाळलं तर संतांनी देवाने सांभाळलं नाही तर लय अवघड आहे महाराज म्हणजे मनातले संकल्प पूर्ण होतात मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याची पायी हे काय काय दुसरं एक आहे महाराज त्याच्यात एक पळवाटे म्हणजे मार्ग आहे मधला मार्ग काय केलेलं पुण्य त्याचा बाउंड करायचा मोडायचाच नाही
बाउंड करायचा म्हणजे काय करायचं? कर्म केलं की कृष्ण अर्पण, कर्म केलं की बाउंड करणे ठेवू नाही बरं जात ना. केलेल्या कर्माचा बाउंड केला की आपल्याजवळ काही राहिलंच नाही काय मला करून द्यायचं तिकडे आपल्याजवळ काही ठेवायचंच नाही. तुम्हाला सोपं सांगते, जे व्यसनी लोक असतात ना, यांचा पगार झाला की त्यांच्या बायको काय करते, रुपया त्याच्या खिशात ठेवायचा नाही. गेला कुठे बी तर रुपया ना इथं देईन काय. तसं भगवंताच्या बँकेत आता जमा करत गेलं, पण तिकडे जमा करत गेलं, पण आमदारला ते आपल्या जवळ राहिलं की आपल्याला मग मुळे मग ते अभिलाषा निर्माण होते. अभिलाषा निर्माण झाली की सगळं नाश होतो, सांभाळावं लागतं. म्हणून महाराज जर पुण्य सांभाळले असतील तर अंतराय मूळ, संतात अंतर होण्याचं मूळच निर्माण, कारण मूळ म्हणजे कारण निर्माण होणार नाही. म्हणजे मग झालं तर झालं. आमच्याकडे धन संपत्ती भरपूर आहे म्हणले भाग्य ते नाही, भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा मग निकट बरा संतापाई. तू का म्हणे याची करावी मिराशी म्हणजे वतनदारी. काय बळे संतापाशी द्यावा जीव, संताच्या पायावर आपला जीव भाव द्यावा असं तुकोबा म्हणतायत. महाराज पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नको जे ते अभंगाचा असाच अर्थ असेल असाही काही माझा आग्रह नाही. उद्या